कानपूर टेस्टमध्ये रंगत भरण्याचा भारतानं जोरदार प्रयत्न केलाय। 3 दिवस पावसानं बट्ट्याबोळ केल्याच्या नंतर भारताच्या फलंदाजांनी धावांची बरसात केली आहे। भारताचा पहिला डाव 9 बाद 285 वरती आता घोषित झालाय। 52 धावांची आघाडी घेऊन रोहित कडून या डावाची घोषणा झाली आहे। आजचा आणखी 21 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे। 34.4 षटकांमध्येच भारतानं आक्रमक अशा 285 धावा ठोकलेल्या आहेत। तर वेगवान अर्धशतकी आणि शतकी मजल मारण्याचा भारताने विश्वविक्रम केलेला आहे। 3.2 षटकांमध्ये 50 आणि 12.2 षटकांमध्ये 100 धावा करण्यात आल्या आहेत। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी विजय साळवी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय सर, आजची जी मॅच झाली त्याचं थोडक्यात विश्लेषण। यामिनी, खरं तर ही मॅच पावसानं गाजवली होती, त्यामुळे आज जेव्हा खेळ सुरू झाला त्यावेळी भारतानं ही संधी विजयाच्या दृष्टीने कन्वर्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलाय। भरभर धावा करून आघाडी घेतली आणि आघाडी घेतल्यानंतर आपण डाव घोषित केलाय। ची आघाडी आहे, अजून 21 षटकं बाकी आहेत, त्यामुळे उद्याची साधारण 91 षटकं आणि आजची 21 षटकं षटकांमध्ये हा सामना निर्णायक करण्याचा प्रयत्न हा भारताचा आहे। हा आता उद्या कितपत यशस्वी होतो आणि ही मॅच किती इंटरेस्टिंग होते याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलंय। यामिनी, अगदी धन्यवाद विजय सर या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।